मोठा आरसा पिंड घालीने झडपिला, पिंड घालीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेचे सूर्योदय समयासे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटला नामामध्ये व्यावसिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो मंत्र अनंत या राघवाचा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमजं सर्वथा साक्षिभूतं, भावातीतं शिवलिङ्गं सद्गुरुं नमामि. योगाप्रविच्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवन्यखिलशक्तिधरस्वधाम्नां. आज्ञाच्च हस्तचरणश्रवणत्वगादि नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सिन्दूरारूढ विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत्, तारानायकशेखरां स्मितमुखीं वापीनवक्षोरुहां. पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रति, सौम्यं रत्नगणचरणं ध्यायेत् परामम्बिकां. दुर्गे स्मृतार्चिमिति विशेषजन्तो, स्वस्थ स्मृता मतिमतिवर्षुभां ददासि. दारिद्र्य दुःख भयहारिणी का त्वदन्या, सर्वोपकार करणाय सदा दक्षित. ओम जन्माद्यश्च तोर्मयादिधर्ता चार्थेष्वभिज्ञस्वराट्, केने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति असुरे. तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गमृषाम्. धाम्ना स्वेत सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. सदाशिवसमारम्भां भावसाहेब मध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु, समागत्य तिष्ठन्तमानं जगन्तं वरदं वरन्दं वन्दे पाण्डुरङ्गं.
महोत्सवी वर्ष म्हणजे महत्वाचं वर्ष. या महत्वाच्या वर्षामध्ये महत्वाच्या महिन्यातील महत्वाच्या तिथीची महत्वाच्या प्रसंगाची महत्वाची सेवा माझ्या वाट्याला आली विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पांडुरंगाचे प्रिय भक्त संत नामदेवराय यांचा श्रीरामाचे प्रिय भक्त हनुमान यांच्या जन्मकथेचा वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. प्रस्तुत प्राप्त अभंगाद्वारे संत नामदेवराय तुम्हाला आम्हाला सांगतात, हनुमान जन्माचं वर्णन करतात. पिंड घारीने झडपिला सुवरच्या नावाच्या घारीनं कैकेयीच्या हातावर ठेवलेला प्रसाद राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवानं राजा दशरथाला दिलेला प्रसाद कैकेयीच्या हातावर ठेवला. तो सुवरच्या घारीनं उचलला आणि ऋषमुख पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत होती. अंजनी मातेच्या हातावर नेऊन सोडला. अंजनी मातेनं तो प्रसाद भक्षण केला, प्राशन केला, सेवन केला. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनी माता भगवान शिवाचं तपश्चर्या करत होती. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 12 वर्ष अंजनी मातेनं भगवान शिवाची तपश्चर्या केल्यामुळं भगवान शिव प्रकट झाले आणि भगवान शिवानं अंजनी मातेच्या गर्भामधून जन्म घेतला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आणि हनुमंतरायानं जन्म घेतल्यावेळी तो महिना निवडला चैत्र महिना. ज्या चैत्र महिन्यामध्ये ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, ज्या चैत्र महिन्यामध्ये तुम्ही आम्ही नवीन वर्ष साजरा करतो, बुढ्या उभारतो, तो चैत्र महिना. आणि तिथी निवडली पौर्णिमेची, कारण चैत्र महिन्यामध्ये भक्तीचं आणि शक्तीचं मिलन असतं. परंतु चैत्र पौर्णिमेला दिव्य भक्ती, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा आणि दिव्य प्रकाश असतो. आणि वेळ निवडली ब्रह्मकाळानंतर तपश्चर्या केल्यानंतर सूर्योदयाची शुभ वेळ निवडली. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी अंजनी माता भगवान शिवाचं चिंतन करत असल्यामुळं, स्मरण करत असल्यामुळं, तपश्चर्या करत असल्यामुळं भगवान शिवाचा अंश प्रकट झाला. आणि भगवान शिवाचा अंश प्रकट झाला, एक भक्त प्रकट झाला. म्हणून दुसऱ्या भक्तानं, पांडुरंगाच्या भक्तानं श्रीरामाच्या भक्ताला वंदन केलं. महारुद्र प्रगटला नामा म्हणे व्यावंदिला. संत नामदेवरायांनी वंदन केलं कुणाला? महारुद्राला, भगवान शिवाच्या अंशाला. जो भगवान शिवाचा अंश सूर्योदयाच्या वेळी जन्माला आला, ती तिथी होती पौर्णिमेची, म्हणजे शुभ तिथी होती. तो महिना होता चैत्र आणि तो प्रसाद होता जो अंजनी मातेच्या हातावर त्या घारीने ठेवला. अंजनी मातेने सेवन केला. जो प्रसाद राजा दशरथाला अग्निदेवाने दिला. विठ्ठला हनुमान जन्माची कथा ऐकण्या अगोदर राजा दशरथाची कथा आणि राजा दशरथाची कथा ऐकण्या अगोदर श्रावण बाळाची कथा ऐकणं जरुरी आहे. विठ्ठला श्रावण बाळ त्याचे आई वडील म्हणजे शंतनू ऋषी आणि भाग्यवती हे दोघे
डोळ्यांनी अंध होते, त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. मग श्रावण बाळांनी ठरवलं आपल्या माता पित्याला तीर्थयात्रेला घेऊन जायचं. श्रावण बाळांनी कावड बनवली. कावड म्हणजे आम्ही पूर्वी कळशीनं पाणी भरायचो, कुणी घागरीनं पाणी भरायचं, कुणी कावडीनं पाणी भरायचं. त्या प्रकारे कावड बनवली आणि कावडेमध्ये आपल्या माता पित्याला बसवलं, शंतनू ऋषी आणि भाग्यवती. आणि श्रावण बाळानं कावड उचलली आणि तीर्थयात्रेला निघाला. जात असताना जंगलामधून प्रवास, तेव्हा शंतनू ऋषी आणि भाग्यवती यांना तहान लागली. म्हणून श्रावण बाळाने कावड खाली ठेवली, घागर उचलली आणि शरयू नदीच्या काठावर पाणी भरण्यासाठी गेला. विठ्ठल त्याच वेळी, त्याच समयी, त्याच प्रसंगी राजा दशरथ त्याच जंगलामध्ये शिकारीची प्रतीक्षा करत होता, शिकारीची वाट पाहत होता. एखादा प्राणी येईल नदीवर पाणी पिण्यासाठी आणि त्या प्राण्याचा आवाज येईल आणि त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडेल. कारण आवाजाच्या दिशेचं राजा दशरथाला ज्ञान होतं. श्रावण बाळाने जशी घागर बुडवली पाण्यामध्ये, आवाज आला, बुडबुड बुडबुड. हा आवाज राजा दशरथाच्या कानी पडला. राजा दशरथानं आवाजाच्या दिशेनं बाण सोडला. तो बाण कुठल्या प्राण्याला लागला नाही, तर तो बाण श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ ओरडला. हा आवाज राजा दशरथाच्या कानी येऊन पडला. तेव्हा राजा दशरथाला कळून चुकलं, अरे अरे, मी एक सद्भक्त पाणी भरण्यासाठी आला होता आणि मी बाण सोडला. विठ्ठल राजा दशरथ धावत गेला. श्रावण बाळ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला. राजा दशरथानं श्रावण बाळाला उचललं. तेव्हा श्रावण बाळाने एक विनंती केली, राजा दशरथा, माझे माता पिता त्या ठिकाणी बसलेले आहेत, तहानेने व्याकुळ झालेले आहेत. एवढं पाणी घ्या आणि माझ्या आई वडिलांना द्या. एवढं सांगितलं आणि श्रावण बाळाने प्राण सोडले. राजा दशरथानं दुःखी झाला. जड अंतःकरणाने घागर उचलली, पाण्याने भरलेली घागर. जड पावलांनी शंतनू ऋषी आणि भाग्यवती जवळ येऊन पोहोचला. घडलेली घटना सांगितली, घडलेला वृत्तांत सांगितला. आपला बाळ गमावला गेला हे ऐकून दोघांच्या माता पित्याच्या डोळ्यामध्ये अश्रू सुरू झाले आणि दोघांनी शाप दिला राजा दशरथाला, आम्ही पाणी पिणार नाही तुझ्या हातचं, परंतु आमचा तुला शाप आहे. ज्याप्रमाणे आम्ही पुत्र वियोगाने प्राण सोडत आहोत, त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगाने प्राण सोडशील. आणि दोघांनी राजा दशरथाला शाप दिला आणि दोघांनी प्राण सोडले. दशरथ संतानहीन झाला. ही गोष्ट, ही बातमी राजा दशरथानं वशिष्ठ ऋषींना सांगितली. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी राजा दशरथाला सांगितलं, शृंगी ऋषींना आमंत्रण द्या आणि शृंगी ऋषीच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ करा. तुम्हाला तुमच्या तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती होईल. विठ्ठल यज्ञ कशासाठी करतात? यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे समर्पण करणे, यज्ञ म्हणजे अर्पण करणे. यज्ञ 5 प्रकारचे. पहिला यज्ञ ब्रह्मयज्ञ, वेदांचं अध्ययन करणे. दुसरा यज्ञ देवयज्ञ, 5 वृक्षाची लाकडं आहेत, 5 वनस्पतीची, 5 वृक्षाची लाकडं आणायची, वड, पिंपळ, उंबर, आंबा आणि चंदन, आणि मंत्रोपचार करून त्याला प्रज्वलित करायचं
आणि मंत्रोपचार करून दूध तूप दही साखर आणि प्रसाद अग्निदेवाला अर्पण करायचा. तो प्रसाद देव देवतापर्यंत पोहोचतो आणि देव देवता आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून देव यज्ञ केला जातो. तिसरा पितृयज्ञ. आपले पूर्वज आपले पितर यांचं स्मरण करावं आणि त्यांना तर्पण करावं. चौथा भूतयज्ञ. प्राणी पक्षी यांना अन्न पाणी द्यावं. आणि पाचवा मनुष्य यज्ञ. पाहुण्यांचं स्वागत करावं. यापैकी देवयज्ञ केला. राजा दशरथाने शृंगी ऋषींना आमंत्रण दिलं आणि शृंगी ऋषींनी आमंत्रण स्वीकारलं आणि शृंगी ऋषींनी मंत्रोपचार केला आणि राजा दशरथानं अग्निदेवतेला दूध तूप दही साखर मध आणि प्रसाद अर्पण केला. अग्निदेव प्रसन्न झाले. मंत्रोपचार करून वेदाचं मंत्रोपचार करून यज्ञ केल्यामुळं अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेव प्रकट झाले आणि अग्निदेवानं राजा दशरथाला प्रसाद दिला. अग्निदेवानं राजा दशरथाला पायस दिला, पिंड दिला, प्रसाद दिला, खीर दिली. हा प्रसाद आणि अग्निदेवानं सांगितलं, तिन्ही राण्यांना प्रसाद वाटून टाका, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. राजा दशरथाला 3 राण्या. पहिली माता कौशल्या, कौशल राजाची कन्या, जी धार्मिक स्वभावाची होती, भगवान विष्णूचं स्मरण करत होती. दुसरी काशी राजाची कन्या सुमित्रा आणि तिसरी अश्वपती राजाची कन्या कैकेयी, जी राजा दशरथाची प्रिय पत्नी होती. विठ्ठल. राजा दशरथानं तिन्ही राण्यांना प्रसाद वाटण्या अगोदर घार कोण होती ते आपण पाहू. स्वर्ग लोकामध्ये सुवर्च्या नावाची अप्सरा होती. ती सुंदर नृत्य करत होती गंधर्वासमोर, देवदेवतांसमोर. पण एकदा काय झालं, नृत्य करता करता सुवर्च्याचं नृत्याकडे दुर्लक्ष झालं आणि सुवर्च्याचा ताल चुकला. हे ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवानं तिला शाप दिला. सुवर्च्या नामे स्वर्गीची स्वर्गीची देवांगना ब्रह्मशापे जाना घारी झाली. राजा दशरथानं अग्निदेवाकडून प्रसाद घेतला आणि त्याचा अर्धा भाग केला आणि माता कौशल्याला दिला. कारण माता कौशल्या ही भगवान विष्णूचं स्मरण करत होती. माता कौशल्या ही धार्मिक स्वभावाची होती. राहिला अर्धा भाग, त्याचे पुन्हा 2 भाग केले. एक भाग कैकेयीला दिला. राहिला भाग त्याचे पुन्हा 2 भाग केले. दोन्ही भाग सुमित्राला दिले. तिकडे कैकेयी विचार करू लागली, मी राजाची प्रिय पत्नी, आपली जर प्रिय पत्नी असेल ना, आपण तिला न सांगता नवीन साडी आणून देतो, नवीन अलंकार आणून देतो, तिला जे आवडतं ते आणून देतो. मग कैकेयी विचार करत होती, मी राजाची प्रिय पत्नी असताना मला पहिल्यांदा प्रसाद का दिला नाही? मी राजाची प्रिय पत्नी असताना मला पहिल्यांदा प्रसाद का दिला नाही? असा विचार करत असताना घारीनं तो प्रसंग साधला. रुचली तेव्हा घारीनं प्रसंग साधला. कैकेयी रुसली तेथे विघ्न झाले. घारीने ते नेले निज भागा. कैकेयी रुसल्याबरोबर घारीनं तो प्रसंग साधला, तो वेळ साधला, तो समय साधला आणि कैकेयी मातेच्या हातावरचा प्रसाद उचलला
कारण सुवर्त्याला तसा शाप होता, तू घाण होशील, आणि तिनं उशाप मागितल्यावर तिला उशाप मिळाला होता. तू कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलशील, अंजनी मातेच्या हातावर नेऊन सोडशील, तेव्हा तुला पुनर्जन्म प्राप्त होईल, तू पुन्हा अप्सरा होशील. म्हणून घालीनं तो पिंड उचलला. विठ्ठल अंजनी मातेचा पूर्वजन्म पाहू, एक लघु कथा पाहू आणि एक पौराणिक कथा पाहू. सर्वप्रथम लघु कथा. गौतम ऋषी आणि अहिल्या माता यांना 2 पुत्र 1 कन्या. पहिला चिरकाली जो तीर्थयात्रेला निघून गेला. दुसरा शतानंद जो जनक राजाचा पुरोहित झाला. पुरोहित म्हणजे ब्राह्मण, ज्यांना आपण म्हणतो देव देवतांची पूजा करणारा. आणि गौतम ऋषी आणि अहिल्या माता यांना एक लहान कन्या होती, तिचं नाव अंजना. विठ्ठल गौतम ऋषी पहाटे उठायचे. कोंबडा आरवला की गौतम ऋषी उठायचे, वस्त्र घ्यायचे आणि चालत 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 नदीपर्यंत जायचे. तांबडं फुटपर्यंत नदीवर पोहोचायचे आणि स्नान करायचे. आणि स्नान करून परत येऊन देवदेवतांचं पूजा करून स्मरण करून देवदेवतांचं चिंतन करायचे. आणि अहिल्या माता त्यांची पत्नी असल्यामुळे अहिल्या माता त्यांची सेवा करत होती. पण ही अहिल्या माता इंद्रदेवाला आवडली. जर आपल्याला एखादी मुलगी आवडली तर आपण काय करतो, तिचा फोन नंबर शोधतो, तिला फोन करतो, तिला मेसेज पाठवतो, तिला एका ठिकाणी बोलवतो, मग ती येते, मग आपलं संभाषण होतं. मग इंद्रदेवाने ठरवलं अहिल्या माताला भेटायचं. पण गौतम ऋषी आहे, गौतम ऋषी बाहेर कधी निघतात, तेव्हा इंद्रदेवानी ठरवलं गौतम ऋषी कोंबडा आरवल्यानंतर बाहेर निघतात. इंद्रदेवानी चंद्राची मदत घेतली. चंद्राला सांगितलं कोंबडा हो आणि मध्यरात्री आरव. चंद्राने नकार दिला, परंतु इंद्रदेवाचा आदेश असल्यामुळं चंद्राला तो पाळावा लागला. चंद्र कोंबडा झाला, मध्यरात्री आरवला. गौतम ऋषी उठले, वस्त्र घेतली आणि नदीवर स्नानासाठी गेले. इकडे इंद्रदेव वाट पाहत होता त्या प्रसंगाची. इंद्रदेवाने गौतम ऋषीचा वेश धारण केला आणि इंद्रदेव अहिल्या मातेच्या कुटीमध्ये घुसला. अहिल्या माते बरोबर बसला, गप्पा गोष्टी केल्या. इकडं गौतम ऋषी नदीवर पोहोचले, पण अजून तांबडं का फुटत नाही. गौतम ऋषींना वाटलं मी लवकरच आलो. गौतम ऋषी स्नान न करताच आपल्या कुटीकडे वळाले. कुटी समोर आले तर कुटीमधून इंद्रदेव बाहेर आला. गौतम ऋषींनी क्रोधित झाले आणि गौतम ऋषींनी शाप दिला, इंद्रदेवा तुझ्या अंगावर 1000 डोळे होतील आणि तुला कुणी मदत केली या चंद्राने. चंद्रा तुला डाग पडेल. हा गौतम ऋषींचा श्राप. आणि अहिल्या मातेला विचारलं कोण आला होता, कधी आला होता, कुठे बसला होता. तेव्हा अहिल्या माता शांत होती. अहिल्या माता काहीच बोलत नव्हती. अहिल्या माता काहीच बोलत नाही म्हणून गौतम ऋषींनी शाप दिला, तू दगड होशील.
पण अहिल्या मातेनं शाप मागितला. ती आपल्या पतीची सेवा मनोभावे सेवा करत असल्यामुळं गौतम ऋषीने अहिल्या मातेला शाप दिला. तू दगड होशील, परंतु श्रीराम प्रभू येतील, त्यांच्या चरणाचा तुला स्पर्श होईल आणि तुला पुनर्जन्म प्राप्त होईल. तेव्हा त्यांची लहान कन्या अंजना होती. अंजनाला विचारलं गौतम ऋषींनी, कोण आला होता, कुठे बसला होता, कधी आला होता? आता आपल्या आईची चूक बापाला सांगायची कशी, म्हणून ती अंजना कन्या सांगत नव्हती, बोलत नव्हती, शांत होती, फक्त हाताने इशारे करत होती. कुठे बसला होता, कधी आला होता, कोण आला होता, हाताने इशारे करते, म्हणून तिला शाप दिला, तू वानर होशील. विठ्ठला ही झाली लघुकथा. आता पौराणिक कथा पाहू, पुराणातील कथा पाहू, वाल्मिकी रामायणामधील कथा पाहू. स्वर्ग लोकामध्ये अनेक अप्सरा होत्या. त्यामध्ये एक पुंजिक स्थला नावाची अप्सरा होती, जे भगवान शिवाचं भजन पूजन करत होती, भगवान शिवाचं चिंतन करत होती. आणि एकदा असेच दुर्वासा ऋषी तपश्चर्येला बसला असताना, दुर्वासा ऋषी तपश्चर्येला बसलेले असताना पुंजिक स्थलाने एक फळ घेतलं आणि दुर्वासा ऋषींना फेकून मारलं. दुर्वासा ऋषीची तपश्चर्या भंग पावली आणि दुर्वासा ऋषींनी पुंजिक स्थलाला शाप दिला, मला फळ फेकून मारतेस, तू वानर होशील. विठ्ठला तेव्हा पुंजिक स्थलाने शाप मागितला. ती सुंदर अप्सरा होतीच, परंतु धार्मिक स्वभावाची होती. भगवान शिवाचं भजन पूजन चिंतन करत होती, म्हणून तिला शाप दिला. पुंजिका स्थलाला दुर्वासा ऋषींनी शाप दिला. ऋषमुख पर्वतावर भगवान शिवाचं तपश्चर्या कर, तुझ्या पोटी भगवान शिवाचा अंश जन्म घेईल. विठ्ठला अशा प्रकारे पुंजिका स्थला पुढं वानरराज कुंजर यांची कन्या म्हणून जन्माला आली, जिचा केसरी सोबत वानरराज केसरी सोबत विवाह झाला. आणि ही अंजना माता ऋषमुख पर्वतावर जाऊन भगवान शिवाची तपश्चर्या करू लागली. विठ्ठला तपश्चर्या करता 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 तिला सांगितलं होतं, तुला एक धार येऊन प्रसाद देईल. त्या धारीची जरी इच्छा नसली प्रसाद टाकण्याची, तरी वायुदेव तुला मदत करेल. वायुदेव येवोनी देईल, वायुदेव येवोनी देईल प्रसाद, भक्षिका वहिला अविलंबे. वायुदेव येऊन तुला प्रसाद देईल आणि तू तो प्रसाद भक्षण कर. सांगितल्याप्रमाणे अंजना माता कर्नाटक राज्यामध्ये हंपी जिल्ह्यामध्ये ऋषमुख पर्वतावर 12 वर्ष, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 12 वर्ष भगवान शिवाची तपश्चर्या करत होती. आणि इकडं घारीनं कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलला आणि घार निघाली होती. घारीची इच्छा नव्हती, पण वायुदेवानं मदत केली. घारीचे पंख हाणले गेले आणि तो प्रसाद घारी मुखीचा पिंड अंजनीच्या अंजनीच्या करी पडता निर्धारी भक्षेला.
जसा घारीच्या मुखीचा तो पायस, तो पिंड, ती खीर, तो प्रसाद अंजनी मातेच्या हातावर पडला, तशी तपश्चर्या करणारी अंजना माता भगवान शिवाचं स्मरण केलं आणि तो प्रसाद अंजनी मातेनं सेवन केला. हे अभंगाचं पहिलं चरण. अंजनीने तो सेविला. जो प्रसाद घालीनं अग्निदेवानी राजा दशरथाला दिलेला प्रसाद कैकेयीच्या हातावर ठेवला, त्या घालीनं कैकेयीच्या हातावरून प्रसाद उचलला आणि अंजनी मातेच्या हातावर नेऊन सोडला. आणि अंजनी मातेनं भगवान शिवाचं चिंतन केलं, मनन केलं, स्मरण केलं आणि तो प्रसाद सेवन केला. पिंड घालीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी तप म्हणजे काय, तपश्चर्या म्हणजे काय, तर तप म्हणजे तापणे, तप म्हणजे उष्णता निर्माण करणे, म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार यांना जाळून टाकणे, यांचा नायनाट करणे, यांना संपवणे. आणि तपाचे प्रामुख्यानं 3 प्रकार. पहिलं शारीरिक तप, दुसरं वाचिक तप आणि तिसरं मानसिक तप. शारीरिक तप म्हणजे शरीराला कष्ट देणे, वाचिक तप म्हणजे नेहमी सत्य बोलणे आणि मानसिक तप म्हणजे मनाला स्थिर ठेवणे, मनाला स्थिर ठेवून भगवंताचं चिंतन करणे, ज्यामुळं 84 लक्ष योनीतून आपली सुटका होऊ शकते. विठाला तप कुणी केलं? राजा अंबरीशानं तप केलं. राजा अंबरीश एकादशीच तपश्चर्या करायचा, एकादशी दिवशी आणि द्वादशी पर्यंत तपश्चर्या करून द्वादशी सोडायचा. एकदा राजा अंबरीशानं दुर्वासा ऋषींना आमंत्रण दिलं द्वादशी सोडण्यासाठी. दुर्वासा ऋषींनी आमंत्रण स्वीकारलं. राजा अंबरीशानं एकादशी दिवसभर अन्न आणि पाणी वर्ज्य केलं, अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि भगवंताचं चिंतन केलं. द्वादशी उजाडली. आता द्वादशी सोडायची आहे. स्नान झालं, पूजा झाली, द्वादशी सोडायची आहे. परंतु दुर्वासा ऋषी अजून आलेले नाही. त्यांचं स्नान चालू आहे, त्यांची देवपूजा चालू आहे, त्यांचं भगवंताचं चिंतन चालू आहे. मग राजा अंबरीशाने काय केलं? एक तुळशी पत्र घेतलं, त्याचं सेवन केलं. म्हणजे एकादशी ही सुटली आणि भोजनही केलं नाही. पण ही गोष्ट दुर्वासा ऋषी पर्यंत जाऊन पोहोचली. दुर्वासा ऋषींनी आपली एक जटा उपटली आणि दुर्वासा ऋषींनी आपली एक जटा उपटली आणि राजा अंबरीश त्याचा राक्षस बनवला आणि राजा अंबरीशा मागे सोडला. अंबरीच्या कारणे चक्र ओढवले.
धावले धावत. जसा राक्षस तयार केला दुर्वासाने आणि अंबरीशाच्या पाठीमागे सोडला. राजा अंबरीश भगवान विष्णूचं स्मरण करत होता. तेव्हा भगवान विष्णूचं चिंतन केल्यानंतर भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सोडलं. त्या सुदर्शन चक्राने अगोदर त्या राक्षसाला संपवलं आणि नंतर ते सुदर्शन चक्र दुर्वासा ऋषींच्या मागे लागलं. दुर्वासा ऋषी धावत धावत भगवान विष्णूकडे गेले. तेव्हा भगवान विष्णूनं सांगितलं, हे माझं सुदर्शन चक्र आहे, पण मी याला थांबवू शकत नाही. तुला राजा अंबरीशाकडे जावं लागेल. जेव्हा दुर्वासा ऋषी राजा अंबरीशाकडे गेले, त्याला माफी मागितली, तेव्हा ते सुदर्शन चक्र पुन्हा भगवान विष्णूकडे गेलं. म्हणजे त्या सुदर्शन चक्रानं पिछा सोडला. हे तपश्चर्येची ताकद आहे, हे तपश्चर्येचं फळ आहे, हे तपश्चर्येचे सामर्थ्य आहे. विठाला थोर साधू संत तपश्चर्या करतात. कशासाठी करतात? भगवंताचं चिंतन करतात. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्यासाठी थोर साधू संत तपश्चर्या करतात आणि वैकुंठ प्राप्ती होण्यासाठी तपश्चर्या करतात. वैकुंठा जावया तपासे तपासे सायास केला जीवानाश करणे बहु. अशी तपश्चर्या जे थोर साधू संत करतात. अशीच तपश्चर्या अंजनी माता कर्नाटक राज्यामध्ये हंपी जिल्ह्यामध्ये ऋषमुख पर्वतावर भगवान शिवाची तपश्चर्या करत होती. ऋषमुख पर्वते अंजनी अंजनी तप करे आठवीत अंतरी सदाशिव. अंजनी माता दुर्वासा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष तपश्चर्या करत होती ऋषमुख पर्वतावर. आणि 12 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर कैकेयीच्या हातावरचा प्रसाद घालीनं उचलल्यानंतर अंजनी मातेच्या हातावर ठेवला आणि भगवान शिवाचं स्मरण करून तो प्रसाद अंजनी मातेने सेवन केला आणि पुन्हा अंजनी माता अंजनेरी पर्वतावर निघून गेली. विठाला ज्याप्रमाणे एखाद्या मुलीचं लग्न व्हावं, ती आपल्या पतीसोबत काही दिवस राहते, आपल्या सासू सासऱ्यांसोबत आपल्या सासरी राहते आणि काही दिवसांनी तिला दिवस जातात. दिवस गेल्यानंतर ती आपल्या माहेरी येते. माहेरी आल्यानंतर तिचा बाप म्हणतो, पोरी जड वस्तू उचलू नको. आई म्हणते, पोरी तुला काय खायला देऊ. त्याप्रमाणे अंजनी माता महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेरी पर्वतावर जाऊन पुन्हा तपश्चर्या करू लागली. विठाला आणि पोरी काय करतात? टीव्ही लावतात, पिक्चर बघतात, मग संतान तसंच प्राप्त होतं. पण अंजना माता मोबाईल बघत नव्हती, टीव्ही बघत नव्हती. अंजना माता पुन्हा भगवान शिवाची तपश्चर्या करत होती. आणि जेव्हा अंजनी मातेला 9 महिने झाले, 9 मास होता ते झाले झाले ते प्रसूत दिव्य वायू सूत प्रगटला. जसं अंजनी मातेला
9 महिने झाले. तेव्हा ती भगवान शिवाची तपश्चर्या करत असल्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवानी अंजनी मातेच्या पोटी जन्म घेतला. भगवान शिवाचा जन्म असल्यामुळे हनुमंतरायाला तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे रुद्रा कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सुभटा. तुकोबरायांना हनुमंतरायाला रुद्र म्हटलंय. रुद्र म्हणजे भगवान शिवाचा अंश असल्यामुळं तुकोबराय हनुमंतरायाला अंजनी कुमार म्हणतातच, परंतु रुद्र म्हणतात. कारण अंजनी मातेनं भगवान शिवाची तपश्चर्या केल्यामुळं 12 वर्ष भगवान शिवाचं चिंतन केल्यामुळं भगवान शिवाचा अंश अंजनी मातेच्या गर्भामधून ज्यानं जन्म घेतला हे अभंगाचं तपश्चर्या करत असल्यामुळं भगवान शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवानी अंजनी मातेच्या गर्भामधून जन्म घेतला. अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. विठोबा
तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महिना निवडला चैत्र महिना कारण चैत्र महिन्यामध्ये ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून आपण चैत्र महिन्यात नवीन वर्ष साजरी करतो आपण चैत्र महिन्यात गुढ्या उभारतो असा चैत्र महिना हनुमंतरायाने निवडला असा चैत्र महिना धार्मिक स्वभावाचा आहे चैत्र महिन्यामध्ये इकडे देवदेवतांचे ज्या ठिकाणी मंदिर आहे भगवान शिवाची ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि मोठी यात्रा भरते शिखर शिंगणापूरला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध पौर्णिमेला यात्रा भरते या रे वंदू शिखरा चैत्र मास पर्व काळ चैत्र महिन्यामध्ये शिखर शिंगणापूर शंभू महादेवाच्या मंदिरावर मोठी यात्रा भरते शंभू महादेवाला लोक कावडीनं पाणी आणतात या रे वंदू शिखरा तळ म्हणजे शिखराचा तळ म्हणजे आपल्याला जे शिखर दिसतंय त्याचा तळ म्हणजे मंदिर त्या मंदिरात भाविक गर्दी करतात लोक कावडीनं पाणी आणतात का कावडीनं पाणी आणतात लोक कारण समुद्र मंथन झालं असता समुद्र मंथन देवांनी आणि राक्षसांनी केलं त्याच्यामधून 14 रत्न निघाली त्यापैकी एक विष निघालं राक्षस म्हणाले आम्ही नाही घेणार सर्व म्हणाले आम्ही नाही घेणार तेव्हा भगवान शंकरानं त्या विषाचा स्वीकार केला देवी दत्ती सागर मंथन पे केले त्या माझी अवतीर्ण हराल सापडले ते स्वापासुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले त्या भगवान शंकरानं ते विष प्राशन केलं आणि भगवान शंकराच्या कंठामध्ये दाह झाला उष्णता झाली आणि मग देवदेवतांनी जलवृष्टी केली पाऊस पडला म्हणून जेव्हा कावडी शंभू महादेवाला पोहोचतात तेव्हा पाऊस होतो आणि तुमच्या आमच्यासारखे भक्तगण काही दर्शनासाठी येतात काही कावडी घेऊन येतात पाणी घेऊन त्या महादेवाचा दाह शांत करण्यासाठी नदीवर कावड भरतात आणि भगवान शिवाचं स्मरण करत 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 पायात चप्पल न घालता शंभू महादेवापर्यंत पोहोचतात आणि द्वादशीला शंभू महादेवाच्या दरवाजावर कावड आपटतात आणि ते जलवृष्टी महादेवाच्या शिवलिंगावर होते आणि मग महादेव तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात म्हणून कावडी जातात आता पवित्र चैत्र महिना ज्या चैत्र महिन्यामध्ये लाखो भाविक भगवंताच्या दर्शनाला जातात कारण याच चैत्र महिन्यामध्ये भगवान विष्णूनं 7वा अवतार घेतला चैत्र शुद्ध नवमी माधारी माझारी राम प्रकटले भुवनी असा पवित्र चैत्र महिना सर्व देवदेवतांनी घेतला आणि माझ्या हनुमंतरायानं चैत्र महिन्यात जर घेतलाच परंतु पौर्णिमा तिथी घेतली कारण चैत्र महिन्यामध्ये भक्ती आणि शक्तीचं मेलन असतं परंतु चैत्र शुद्ध पौर्णिमेला
दिव्य भक्ती आणि दिव्य शक्तीचं आणि दिव्य ऊर्जा असते, दिव्य प्रकाश असतो आणि दिव्य तेज असत. विठ्ठला म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेला 3.5 पीठ, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आई, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी या ठिकाणी लाखोंच्या भाविक जातात आणि देवींचं दर्शन घेतात. कारण तिथी पौर्णिमा या दिवशी दिव्य भक्ती आणि दिव्य शक्ती असते. म्हणून तिथी पौर्णिमा चैत्र मास झाला एका जनार्दनी रूपाशी आला. हनुमंतरायाने चैत्र महिना निवडला कारण दिव्य भक्ती आणि दिव्य शक्तीचं मिलन असतं. हनुमंतरायानं चैत्र शुद्ध पौर्णिमा निवडली कारण दिव्य प्रकाश असतो, दिव्य तेज असतं. आणि हनुमंतरायानं वेळ निवडली सूर्योदयाची कारण ब्रह्मकाळामध्ये थोर तपस्वी चिंतन करतात, तपश्चर्या करतात आणि त्या ब्रह्मकाळानंतर सूर्योदय होतो, जो शुभ काळ असतो. पहा पहा रे सूर्योदय झाला, प्रकाश तिन्ही लोके विस्तारला. सूर्योदय झाला म्हणजे आत्मज्ञानाचं प्रतीक आलं आणि प्रकाश तिन्ही लोकी प्रसारला म्हणजे स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक. प्रकाश तिन्ही लोकांमध्ये पसरला म्हणजे आमच्या आत्म्यापर्यंत ते भगवंताचं चिंतन येऊन पोहोचलं. असा काळ निवडला, अशी वेळ निवडली, अशी प्रसंग निवडला हनुमंतरायानं. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा आणि सूर्योदयाचा हे अभंगाचं तिसरं. सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. हनुमंतरायानं चैत्र शुद्ध पौर्णिमा निवडली आणि सूर्योदयाचा प्रसंग निवडला आणि हनुमंतराय अंजनीच्या पोटी जन्माला. बाळ जन्माला आल्यानंतर ते आई सोबत राहू लागलं, अंजनी माता सोबत. एक दिवस बाळाला भूक लागली. आपल्या बाळाला भूक लागली तर बाळाची आई म्हणते, तुला कोणतं बिस्किट आणून देऊ, तुला कुठली चॉकलेट आणून देऊ, तुला मॅगी बनवून देऊ का? पण अंजनी माता म्हणाली हनुमंतरायाला, बाहेर जा,
पूर्व दिशेकडे पहा आणि जे लाल फळ असेल ते पिकलेलं असतं ते लाल फळ का. आईचा आदेश ऐकला. हनुमंतराय बाहेर आले. पूर्व दिशेकडे पाहिलं. त्यांना लाल सूर्याचा गोळा दिसला. हनुमंतरायाला वाटलं हेच ते लाल फळ. हनुमंतरायानं उड्डाण केलं. जय श्रीराम. जन्मता जनेश्वरी जन्मता जने सूर्याचे धरिले इंद्रादिका दिले थोर मार. हनुमंतरायाने उड्डाण केलं आणि हनुमंतराय सूर्याच्या जवळ आलं. हनुमंतरायाने सूर्याला धरलं. ही बातमी देवदेवतांमध्ये पसरली आणि सर्व इंद्रदेवाकडे आलं. इंद्रदेवाला वाटलं राहूच आलाय सूर्याला गिळायला. इंद्रदेवानं आपलं वज्र सोडलं. ते वज्र हनुमंतरायाच्या हनुवटीला लागलं. हनुमंतरायाच्या हनुवटीला इजा झाली म्हणून ते हनुमान विठ्ठल. हनुमंतराय मूर्छित झाले. हनुमंतराय धरतीवर पडले. ही बातमी वायुदेवापर्यंत जाऊन पोहोचली. वायुदेवाला वाटलं माझ्या पुत्राला धरणीवर कुणी टाकलं. वायुदेव तात्काळ धावत आले. वायुदेव येवले बाळ वायुदेव येवनी बाळ उचलिला अवघा चिरोधीला प्राण तेथे. आणि वायुदेवानं बाळाला उचलून घेतलं. हनुमंतरायाला उचलून घेतलं आणि वायुदेवानं हवा बंद केली. हवा बंद झाल्यामुळे लोकांचा श्वास घेण्या बंद झालं. ही गोष्ट देवदेवतापर्यंत जाऊन पोहोचली. तेव्हा सर्व देव आले आणि वायुदेवाला माफी मागितली. विठ्ठल. वायुदेवाला सर्व देवदेवतांनी माफी मागितली. आमच्याकडून चूक झाली. पुन्हा अशी चूक होणार नाही. पण हवा बंद करू नका. लोकांचा श्वासोच्छवास बंद होतोय. आणि त्यावेळेला सर्व देवदेवता हनुमंतराया जवळ आले. तेव्हा ब्रह्मदेवाने वरदान दिलं हनुमंतरायाला माझ्या ब्रह्मास्त्रापासून तुझ्या चेहऱ्यावर काही परिणाम होणार नाही. तेव्हा इंद्रदेवानं वरदान दिलं हनुमंतरायाला माझ्या वज्रापासून तुला काही परिणाम होणार नाही. कारण तुझं शरीरच वज्ररूपी असेल म्हणून ते वज्ररूपी बजरंगबली. विठ्ठल. वरुणानं वरदान दिलं माझ्या विधांच्या कडकड्यापासून माझ्या मुसळधार पावसापासून माझ्या पाण्यापासून तुझ्यावर काही एक परिणाम होणार नाही. आणि महत्वाचं यमराजाने वरदान दिलं. महत्वाचं यमराजाने काय वरदान दिलं हनुमंतरायाला. यमराजाने वरदान दिलं ज्या ठिकाणी तू हजर असशील हनुमंतराय ज्या ठिकाणी तू हजर असशील त्या ठिकाणी माझे यमदूत फिरकणार सुद्धा नाही. म्हणून ज्या ठिकाणी भजन असतं श्रीराम जय राम जय जय राम. ठिकाणी हनुमंतराय उपस्थित असतात.
आणि ज्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित असतात त्या ठिकाणी यमदूत फिरकत नाहीत, येत नाही. कारण म्हणून ज्या ठिकाणी कीर्तन असतं त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी यमदूत फिरकत नाही. आणि सर्व देवदेवतांनी मिळून श्रीरामचंद्र प्रभूंनी चिरंजीवी राहशील असं वरदान दिलं. सीताबाईनं अष्टसिद्धी प्राप्त होईल, नवनिधी प्राप्त होईल असं वरदान दिलं. आणि सर्व देवदेवतांनी मिळून एक गदा दिली हनुमंतरायाला. हनुमंतरायाला गदा कशासाठी दिली? हनुमंतराय ही गदा घ्या आणि तुमचं संरक्षण करा. पण हनुमंतराय स्वतःच वज्रदेही असल्यामुळं त्यांना काहीच होत नाही. मग हनुमंतरायांनी त्या गदेचा वापर कशासाठी केला? ते हनुमंतरायाचे भक्त आहेत, त्यांच्यावरती संकट येतात, त्या संकट दूर होण्यासाठी हनुमंतराय गदा वापरतात. विठाल असे अंजनी सूत केसरी नंदन बजरंग बली हनुमंतराय म्हणजे भगवान शिवाचा अंश. भगवान शिवाचा अंश प्रकट झाला म्हणून पांडुरंगाच्या भक्तानं नामदेवरायांनी त्यांना वंदन केलं. हे अभंगाचं शेवटचं चरण. जेव्हा पुंडलिक होईल तेव्हा सर्वांनी फुलं टाकायची. आणि सर्व भाविकांना विनंती आहे, फुलं कुणाच्या पायाखाली येऊन देऊ नका. घ्या अभंग. पिंडगाडी
बसून घ्या बसून घ्या झाले आपल्याला सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे 5-10 मिनिटांसाठी खाली बसून घ्यायचंय सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे 5-10 मिनिटांसाठी खाली बसून घ्यायचंय जय विठ्ठल झाल्यानंतर आरती होते. जय विठ्ठल झाल्यानंतर पूजा